सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. हिना गावित यांच्या प्रचारार्थ मोदींची नंदुरबारमध्ये सभा होणार आहे. तर नंदुरबारमधून महायुतीच्या हिना गावित उमेदवार आहेत. पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात झंझावात पाहायला मिळतोय. तर हिना गावितांच्या प्रचारार्थ ते आज नंदुरबारमध्ये असून महायुतीच्या हिना गावित तिथे उमेदवार आहेत. त्यामुळे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची टक्केवारी जी आहे ती तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यासाठी विरोधी पक्ष इंडिया आघाडीचे नेते गुरुवारी तिन्ही निवडणूक आयुक्तांची भेट घेणार होते आणि ही भेट पुढे ढकलण्यात आलेली असून संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे मार्क्सवादी यांच्यासह विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र लिहून पहिल्या 2 टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात कथित विलंब झाल्याबद्दल अधिक चिंता देखील व्यक्त केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात पुण्यामध्ये मतदान होत आहे. तर काँग्रेससह भाजपकडून जोरदार प्रचार सुरू झालेला आहे. दरम्यान साम दाम दंड भेद अशी नीती अंगीकारून काँग्रेस कुठल्याही थराला जाईल अशी टीका जी ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आणि ते पुण्यात बोलत होते. यावेळेस त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणाही साधलाय. साम दाम दंड भेद अशी नीती पुण्यामध्ये या ठिकाणी अंगीकारलेली आहे. येत्या काळामध्ये ते कुठल्याही स्तराला जातील याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. पण ते कुठल्याही स्तराला गेले, त्यांनी काही केलं तरी देखील जनता आमच्यासोबत आहे. आमचे जे विरोधक आहेत हे बावचळलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करणं, वेगवेगळ्या प्रकारचा अजेंडा सेट करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र करणं अशा अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. श्रीरामपूरमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींचा केंद्रावर जोरदार हल्लाबोल केलाय आणि या निवडणुकीमध्ये मशाल हाती घेऊन हुकुमशाही जाळून टाकायची असा घणाघाती प्रहार ठाकरेंनी केलाय. दरम्यान तुमच्या सभेसाठी भाड्यानं माणसं आणावी लागत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय आणि दुसरीकडे पराभवाचं भूत दिसत असल्यामुळे ते रामराम करत फिरतायत असंही ठाकरे म्हणाले. दरम्यान माझ्या घराणेशाहीचा मला अभिमान आहे असं थेट प्रत्युत्तर ठाकरेंनी विरोधकांना दिलं. आम्ही निष्ठेनं तुमचं काम केलं, मात्र तुम्ही मात्र पाठीत वार केलाय अशी टीका देखील ठाकरेंनी मोदींवर केली. त्यांच्याकडे कशा रिकाम्या खुर्च्या असतात आणि इकडे कशा भरगच्च भरलेत बघा. महत्वाचा मुद्दा, त्यांना भाड्याने माणसं आणावी लागतात. इकडे एक तरी भाड्याने आणलाय का रे माणूस? मग त्यांना सगळंच भाड्याने द्यावं लागतंय. सभेला माणसं भाड्याने आणावी लागतायत, उमेदवार भाड्याचे घ्यावे लागतायत, प्रचारक सुद्धा भाड्याचे लागतायत. मोदीजी झोपतच नाही आणि जो झोपत नाही त्याच्या शरीरावरती आणि बुद्धीवरती दुष्परिणाम होतो असं वैद्यकीय शास्त्र सांगतं. मला भाजपवाल्यांना सांगायचं की अरे तुम्ही तरी जरा एवढी निर्दयीपणा दाखवू नका. मोदीजींना आराम द्या, जरा झोपवा त्यांना थोडं. कारण झोप नसल्यानंतर तुम्ही ठरवायचं की आता आपला देश हा कोणाच्या हातात द्यायचा आहे. तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील, माझ्यावरती झालेले आहेत. मी सुसंस्कृत घराण्यातला आहे, घराणेशाहीचं वावडं तुम्हाला असेल, मला अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला, आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल, तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं, मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं. हे पाप तुम्ही केलं. 90च्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलं. तसा तेवढा मी निर्दयी नाहीये. आणि माझीच सही तुम्ही घेतली होती, माझीच सही घेतली होती 2014 साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना.
ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय, नकली माणसा, तेव्हा तुम्हीच माझी सही घेतली होती. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील, 14 साली घेतली, 19 साली घेतली. लाज नाही वाटली तेव्हा माझी सही घ्यायला? आणि दुसरीकडे अजित पवारांनी अशोक पवारांना थेट इशारा दिलाय. तू परत आमदार कसा होतो ते बघतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अशोक पवार यांना थेट आव्हान दिलेलं आहे. शिरूरमध्ये आढळराव पाटलांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते. यावेळेस त्यांनी आमदार अशोक पवारांवर जोरदार निशाणा साधलाय. तर सभेमध्ये बोलताना अचानक माईक बंद पडला. यावरून अजित पवारांनी मुश्किल टिप्पणी सुद्धा केली आहे. माझ्या इथं सकाळी लोक जमली, त्याच्यामध्ये ॲफिडेव्हिट केलं, कोल्यांनी केलं, आमच्या भावकीने केलं, म्हणजे अशोकने, सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं. आणि शपथविधीला गेलो. शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा, दुसरा सिनियरिटी प्रमाणे मला वाटतं भुजबळांचा, आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला. दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की ह्याची सटकली. ही म्हणला की दादांनी ह्याला त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं, दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती, आपलं काय आता जमणार नाही. त्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं. मला घरी आल्या आल्या आमदारांनी सांगितलं असं असं अशोक म्हणत होता. आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला दाखवले गाजर. त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो का? याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मतदारांना मी आमदार होऊन दिलं नाही. आता मी पण चॅलेंज देतो, तू आमदारच कसा होतो काही पद्धतीने बघतो. मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय. 2.5 वर्ष सरकार मी चांगलं चालवण्याचा प्रयत्न केला. मी कुठेही पडलो नाही. मी कुठेही अरे बटनाला हातच नाही लावला तर बटन काय बटन काय पहिल्यांदा सभा घ्यायला लागलं काय? तुझं मशीन नाही धड आणि माझ्या नावावर पावती पाड, म्हणजे ती गोरगंगेची पावती माझ्या नावाने पाडतोय तू, तुझी पावती आखरीतच आहे बाबा. तर दुसरीकडे पिंपरीमधील सभेमध्ये बोलताना मॅच फिक्सिंग करू नका नाहीतर पाहून घेईन असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला सांगायचंय, गंमत जम्मत करण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी काही गोष्टी केल्या तर लगेच कळतात कुणी गंमत जम्मत केली. तुम्ही गंमत जम्मत केली तर मी तुमचा बंदोबस्त करीन. तसा माझ्यावर वेळ येऊन देऊ नका. त्याच्यामधनं आपण मॅच फिक्सिंग करायचं नाही, आपण इमानइतबारे काम करायचं. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नितीन गडकरी जळगावात असणार आहेत. शहरातील शिवतीर्थ मैदानावर नितीन गडकरी यांची आज जाहीर सभा पार पडणार आहे. सभेनिमित्तानं मैदानावर जय्यत तयारी सुद्धा केली जाते आणि संध्याकाळी 7 वाजता गडकरी नागरिकांना संबोधित करणार आहेत. ज्यांचे काही लोक निवडून पण येत नाही, एक आमदार येत नाही, खासदार येत नाही, ते लोकही सभा घेतात. शेवट टक्केवारी मताची वाढणं सुद्धा एक पक्षाचे रचना असते. त्याच्यामुळे जो तो त्याच्या पक्ष वाढवण्यासाठी रचनेसाठी प्रत्येक नेत्याचा प्रत्येकावरती काही ना काही वेगळा प्रभाव असतो. म्हणून प्रत्येकाच्या विकासासाठी मला वाटतं प्रत्येक जो नेता असेल त्याच्या विचारधारेने जनता प्रभावित झालेली असते, त्याच्या विचाराने झालेले असेल, त्याच्या विकास कामावरती झालेले असते. म्हणून मला वाटतं नक्कीच सभा घेणं काही वाईट नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाने प्रत्येक नेत्या सभा घेतल्या पाहिजे. कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दिवा शहरामध्ये शिवसेनेकडून भव्य रॅली सुद्धा काढण्यात आली. यावेळेस पारंपरिक आगरी कोळी पेहराव करत अनेक शिवसैनिक रॅलीमध्ये सहभागी झाले. दिवा
दिव्यामध्ये ते गेल्या काही वर्षांमध्ये जे कामं केली आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिवेकरांना दिसतोय. दिव्यामध्ये आता आरोग्याचा विषय असेल, दिवा रेल्वे स्टेशनचा विषय, अगोदर दिव्याला रेल्वे स्टेशन म्हणजे लोक घाबरायची अशी परिस्थिती आज दिवा जंक्शन झालेलं आहे आणि पाण्याच्या पाईपलाईन्स पण टाकण्याचं काम केलेलं. तर मोठ्या प्रमाणामध्ये लीड जो आहे हा मिळणार आहे, कारण की दिवेकरांनी जो स्वतः जो आहे तो या ठिकाणी बदल जो आहे तो अनुभवला आहे. सगळ्यात मोठा प्रश्न डम्पिंग ग्राउंडचा होता, तो डम्पिंग ग्राउंडचा प्रश्नच आहे तो पूर्णपणे मिटवला. आम्ही डम्पिंग ग्राउंड हटवण्याचं काम त्या दिव्यामधून केलं. भिवंडी बदलापूर लोकसभा मतदारसंघात 12 मे रोजी शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची कल्याण पश्चिम आणि शहापूर या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये सभांचं आयोजन करण्यात आलंय. तर 17 मे रोजी भिवंडीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सभा असणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलंय. आणि दुसरीकडे 15 मे रोजी महायुतीचे कपिल पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण पश्चिमेमध्ये सभा होणार आहे. एकूणच 20 तारखेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळणार. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांची 12 तारखेला शहापूर आणि कल्याण पश्चिम इथं सभा आहे आणि 17 तारखेला 17 मेळा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, नाना पटोले साहेब, अबू वासिम आझमी साहेब, इम्रान प्रतापगडी साहेब आणि सगळी प्रमुख मंडळी कम्युनिस्ट असतील या सगळ्या महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, प्रमुख पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत 17 तारखेची सभा ही भिवंडीत घेतली जाणार. आणि या सगळ्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय.